Cheers. हे खरंच कमाल आहे. थोडीशी अशी कळेल न कळेल एवढी साखर टाकतो. हा. हे आहे का साखर नाहीये साखर हे कळलं नाही पाहिजे. वा. आता फक्त एक कमी आहे, एक गादी. ह्याच्यानंतर डायरेक्ट असं होऊ शकतं आता. नमस्कार, मी कॅमेरा नमस्कार, मी विनोद गायकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आसोवाच्या फूडचं ठिकाणच्या नवीन भागामध्ये. तर आज मी आलेलो आहे फिश करी राईस येथे. पुण्यात नाही, मला माहिती आहे फिश करी राईस आणि पुणेकरांचं एक वेगळं नातं आहे. फिश करी राईसने पुणेकरांना अगदी तृप्त करून सोडलंय. पण आज मी उभा आहे दादरमध्ये. सुयोग संस्थेचे निर्माते म्हणजे सुधीर भट यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे हॉटेल म्हणजे फिश करी राईस. सुधीर काकांचं एक स्वप्न होतं की शिवाजी मंदिरमध्ये आपलं ऑफिस आणि त्याच्या समोरच्या रस्त्यावर आपलं हॉटेल. तर हे सुधीर काकांचं स्वप्न पूर्ण केलंय त्यांचा मुलगा संदेश याने. थोडक्यात काय, हे एका नाटकवाल्याचं हॉटेल आहे आणि ते आम्हाला रेकमेंड केलंय दुसऱ्या नाटकवाल्याने. सध्याचा रंगभूमीवरचा प्रामाणिक देखणा नट उमेश कामत याने. उमेश आतमध्ये बसलाय. कसा आहे ना, तो जरा जास्तच पंक्च्युअल आहे. नाटकाचे प्रयोग वेळेवर सुरू करतो, त्यामुळे मी एपिसोड पण वेळेवर सुरू करतो. हा, पण जर तुम्ही हा एपिसोड पूर्ण पाहिला नाहीत तर तुम्हाला मजा येणार नाही. त्यामुळे एपिसोड पूर्ण पहा. तर सुरू करतोय आजचं फूडचं ठिकाण विथ उमेश कामत. या. समोर आहे द वन अँड ओनली उमेश कामत. आपणच टाळ वाजूया. नाही, पण हे खूप बरं आहे. खरं तर हे खूप फॉर्मॅलिटी होईल. तू तर आसोवाचा मेंबर्स आहेत, आमच्या फॅमिलीतला एक आहे. वेळात वेळ काढून तू इथे आलायस. पण आज आपण कुठे आलोय जर आपण प्रेक्षकांना सांगूया. आज आपण आलेलो आहोत फिश करी राईस या माझ्या अत्यंत आवडत्या रेस्टॉरंटमध्ये. प्रेक्षकांना माहितीच आहे की फूडचं ठिकाण या भागात या एपिसोडमध्ये जे आमचे मित्रमैत्रिणी येतात ते ठिकाण सजेस्ट करतात फूडचं. तर हे ठिकाण तू का सजेस्ट केलंस? खाणं ही माझी दुसरी आवड आहे. थिएटर ही माझी पहिली आवड आहे. खाणं ही माझी दुसरी आवड आहे. आता निवडू शकत नाही, पण इथे आल्यानंतर हे मला दोन्ही मिळते. इथे नाटकांचे मस्त मस्त पोस्टर्स आहेत. खूप खूप कमाल कलाकार म्हणजे सुयोगमध्ये सगळ्याच दिग्गजांनी कामं केलेली आहेत. सो हे वातावरण ना फार मजा आहे आणि इमोशनल वातावरण आहे. खरं सांगायचं तर आज फिश करी राईस मध्ये येण्याचा सुयोग जुळलाय. वा 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 वा, हे वाक्य ठरवलं होतंस की आता बोल. तर आता आपण फिश करी राईस मध्ये आलेलो आहोत. तर काय इकडचं स्पेशल आहे जे आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आणि तू काय ऑर्डर करणार आहेस? अरे मला खरं तर काही खायला आवडेल. जनरली चणक ना इथे मुंबईत मिळत नाही, तो गोव्यात मिळतो. गोव्यात गेलो की पहिलं आम्ही ऑर्डर करतो आयुष्यात काय, पाण्याची बाटली नाही तर चणक. सो पाणी पण पित नाही, आधी चणक ऑर्डर करतो. सो आणि मला आता कळलं की त्यांनी इथे चणक बनवलेला आहे आणि आज चणक अवेलेबल आहे. सो आपण चणक मागवूया, चणक फ्राय. माझी एक फेवरेट डिश आहे जी मी पुण्यात खाल्ली, आता मला ती मुंबईत ट्राय करायची आहे. बोंबील ठेचा फ्राय. वा वा, तोंडाला पाणी सुटतंय. प्लीज, मी आज ब्रेकफास्टही करून आलेलो नाहीये कारण मला माहिती आहे मला इथं आज एपिसोड शूट करायचा आणि त्याच्यावर खायला मिळणार आहे. सो प्लीज आपण, मला असं वाटतं आपण मागवत राहूया, जे काही येईल ते आपण खात राहूया. समीर मला म्हणाला की जेव्हा उमेश येणार आहे म्हणून, तर मी म्हटलं की टेबलावर काही घासपूस येणार आहे का, किंवा म्हणजे डाएट सूप, ब्रोकोली काय किंवा सॅलड येणार आहे का. तर असं अशी इमेज आहे माझी. अरे नाही यार, आणि खूप खवय्ई आहे यार. तू वेब सिरीज करतोस, तू सिनेमे करतोस, त्यातून वेळ काढून नाटक करणं. रादर आता उलट झालंय, नाटकातनं वेळ काढून मी बाकीच्या गोष्टी करतो. एक्झॅक्टली, तेही खूप महत्वाचं आहे. तू करतोस ते सतत आणि तुला बघणं एक ट्रीट आहे यार. म्हणजे रादर मी याचं सगळं क्रेडिट माझ्या नाटकाच्या टीमला देईन. माझ्या सुदैवाने सोनल प्रोडक्शन सारखं एक उत्तम प्रोडक्शन मला मिळालं, ज्यांच्याबरोबर मी डोंट वरी बी हॅपी हे पहिलं नाटक केलं आणि त्यानंतर दादा एक गुड न्यूज आहे आणि आता स्वतःची निर्मिती आहे. दादा एक गुड न्यूज आहे पासून आम्ही ती सुद्धा मी परत म्हणेन, मी नंदू कदम यांना त्याचं क्रेडिट देईन. आणि तेही तितकेच प्रेमळ आहेत आणि तेही तितकेच खवय्ये आहेत. म्हणजे बरोबर ते जुळून येतच. सो मला ना तेच जे खाण्यावरचं प्रेम
आणि नाटकावरचं प्रेम हे खूप माझ्यासाठी ह्याच 2 प्रायोरिटीज आहे. आणि तू म्हणालास तसं मी वेब सिरीज आणि खरंच पण आता मी नाटक ऍडजस्ट करून जे करता येईल ते करायला मला आवडतं. क्या बात आहे. आणि जी लोक नाटकाचे प्रयोग ऍडजस्ट करून ह्या सगळ्या गोष्टी करतात ते करतो. परत ह्याचं श्रेय मी माझ्या टीमला म्हणजे अगदी अद्वैत दादरकर पासून मी सगळ्यांना देईन. मला असं वाटतंय तू जसं म्हणतोस की सातत्याने नाटक करणं हे खूप गरजेचं आहे आणि मी ते करतो आहे. पण माझ्यापेक्षा ना मला ह्याचं क्रेडिट अद्वैत दादरकरला ज्यांनी माझ्यात कॉन्फिडन्स निर्माण केला असं मी म्हणेन आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना देईन. कारण माझ्या नाटकांना सतत प्रेक्षक येतो आहे, बुकिंग आहे करेक्ट, आणि त्यांना आवडतं आहे. सो मला हा सगळा कॉन्फिडन्स देणारा माझ्या प्रेक्षक आणि माझी ही सगळी टीम, मग डोंट वरी बी हॅपीची सगळी टेक्निकल टीम असेल, लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तसंच दादा एक गुड न्यूज आहे आणि आता जर तरची गोष्ट, ह्या ह्याच्यात कॉमन काय आहेत तर सोनल प्रोडक्शन्स आणि अद्वैत दादरकर. सो मला असं वाटतं की त्यांच्यामुळेच मी सातत्याने नाटक करतो आहे आणि करू शकतो आहे आणि प्रेक्षकांमुळे मला असं वाटतं. कारण जर हे सगळे नसतील तर माझं कसं झालं असतं. अँड हिअर इज द मॅन संदेश भट. वा, हे जे आहे ना हे वेलकम ड्रिंक दिवळ म्हणतात, हे एक नंबर असतं. ह्याच्यासाठी माझा जीव जातो. म्हणजे हे कुठेच नाही माझ्या मते सगळीकडे मिळत. हे फार कमी ठिकाणी मिळतं आणि हे फिश करी राईसला तर कमाल मिळतं. म्हणजे जवळजवळ मला सुरुवातीला एकतर आपल्याला खूप भूक लागलेली असते आणि त्याच्यानंतर हे आल्यानंतर मला हेच पीत राहावंसं वाटतं. त्या पुढच्या डिश मध्ये काही जात नाही, पण हे फार कमाल असतं. चिअर्स. ओ, हे खरंच कमाल आहे. अरे प्रश्नच नाही, मी वेडा आहे याच्यासाठी. लहानपणी शाळेचा डब्बा इथून जी सुरुवात असते की मला हे हवं आहे किंवा आईच्या हातचं काही स्पेशल, तर त्याच्या काही आठवणी आहेत? डबा, हो डेफिनेटली. मला आठवतंय पिकनिकचा एक ठरलेला डबा असायचा आपला. पुरी भाजी, बटाट्याची भाजी आणि पुरी आणि शिरा, हे एक ठरलेले आपले डबे होते आणि ते खूप एन्जॉय होते. आठवते मला डेफिनेटली आठवतंय एक ठरलेलं ते हा मला कसे सांगू देतो की बाबांकडनं 2 रुपयाची ती नोट घ्यायची. प्रत्येक वेळेला बाबाच्या सोडायला येणार तुला शाळेपर्यंत आणि नंतर रिसेस मध्ये मधल्या सुट्टीत वडापाव खायचा. त्याच्यासारखं सुख नाही. मग तिथे जसं जसं म्हणजे 5वी 6वी 7वी नंतर ना ते कॅन्टीन सुद्धा ग्रो व्हायला लागतं आणि मग ते काळानुसार त्याच्यातही काही ऍडिशन्स होत जातात. मग मिसळपाव येतो, मग त्या काळात काहीतरी पेप्सी आणि थम्सअपचं एक कार्ड आलं होतं, ते कोल्ड्रिंक्स वगैरे अचानक मिळायला लागतात. पण आपल्याकडे आपण ते 2 रुपये घेऊन आपण तो वडापाव खाल्ल्याशिवाय आपला काही जीव जात नाही, बरं वाटत नाही. बीपीएम हायस्कूल खात, अच्छा, उत्तम कॅन्टीन होतं, मस्त पटांगण होतं, खेळायचं, वडापाव खायचा, हे ठरलेले कार्यक्रम असायचे. पण शाळेमध्ये जसं पुरी भाजी का आणखीन एखादी आईच्या हातचं काय आवडतं? सगळं माझी आई कमाल कुक होती. माझ्या ना घरी माझी आई इतकी उत्साही होती ना की माझी आई, आमच्या घरी कुकिंगचे क्लासेस व्हायचे. काय म्हणतोस? आणि त्या सगळ्या माझी आई नोकरी पण करत होती. सो ती नोकरी करून हे सगळे उपद्व्याप करायची. तिला उत्साह असायचा की काही ना काही नवीन नवीन पदार्थ व्हायला पाहिजेत. आणि गंमत काय असेल, ज्यांच्या घरी क्लासेस असतात ना त्यांच्या घरी उरलेलं सगळं खायला ठेवतात, म्हणजे त्यांच्या घरच्यांना मिळतं ते. करेक्ट. आणि त्यामुळे बाकीच्यांना एक डब्यातनं घेऊन झालं जातं आणि सगळं होतं. आमचं सगळं लक्ष क्लास संपल्यानंतर काय उरतं आणि काय खायला आपल्याला वेगळं यायला मिळणार आहे याच्याकडे आमचं लक्ष असायचं. सो वेगवेगळे पदार्थ, सगळ्या पदार्थ म्हणजे काय म्हणतात ते आता ते काय म्हणतात ते जॅपनीज आणि हे आता सगळं आलं मेक्सिकन. पण तेव्हा सुद्धा जगातले काय काय वेगळे स्नॅक्स असू देत, काय केकचे प्रकार असू देत आणि काय काय चायनीज बिनीज. त्या काळात मी लहान होतो त्या काळात जेव्हा नवीन नवीन पेव कुठलं होतं तेव्हा आमच्या घरी ते नूडल्स बिडल्स सगळंच व्हायचं असं. कारण ते सगळ्या बायका येऊन ते सगळे ते शिकवायचे. ते पण मी आपल्याला लहानपण मदत करायला. पंचपक्वान म्हणजे बालपण तुझं तसं गेलंय. म्हणजे आमच्या घरातच आहे खवय्येगिरी. आमच्याकडे ना कोलंबीचं लोणचं आई करायची, ती पण आत्याकडनं शिकून वगैरे तिने केलं होतं. सो कोलंबीचं लोणचं इज समथिंग कमाल असतं ते. आई म्हणजे सगळ्या जगातल्या सगळ्या पद्धतीला कळलं की ती घरी करायची. क्या बात आहे. सो आय थिंक तिच्याचमुळे कदाचित हे माझं खवय्येगिरी चालू झालं. गप्पा झाल्यात आणि फायनली गप्पा जरा जास्त झाल्या आता. मला आता तू बोल, मी खातो. पापलेट पेढा, बोंबील ठेचा फ्राय, वाव, हे चणा. फायनली आता प्लीज मी बोलणार नाही, आता तू बोल,
मी फक्त खातो पण तू पण घे ना. आम्ही घेतो हरकत ना. नाही. हे आधी चणक हे हा हे दिस इज समथिंग. हा हा हा. बोंबील ठेचा फ्राय. बोंबील ठेचा फ्राय. वा वा वा. बोंबील ठेचा फ्राय. फारच कमाल आहे. प्लीज खा. मग मी- प्लीज खा. वा वा वा. प्लीज आता काही काळ बोलू नका काहीच. मग आईबद्दल तर कळलं, घरी बायको जेवण वगैरे बनवते आणि काय तिच्या स्पेशल डिश आहे? प्रिया उत्तम जेवण बनवते. फक्त तिच्याकडे वेळ कमी असतो. आधी मी आता मला कळत नाही पण असं मी म्हणू शकत नाही. म्हणजे आधी थोडं काम कमी होतं ते आधी खूप जेवण बनवायची. आता काम खूप वाढल्यामुळे खूप कमी जेवण बनवते. पण तिच्या हाताला पण खूप छान चव आहे. फक्त एक आहे, ती फिश वगैरे नाही बनवत. त्यामुळे माझा सगळा आत्मा जो असतो तो अशा ठिकाणी येऊन तृप्त होतो. अच्छा. जो घरी असा कधी कधी हे करतो. पण ती व्हेज इतकं उत्तम बनवते. वा. म्हणजे तिच्या हातची आमटी हा. आमटी भात हा वरचा क्लास असतो. आणि तिचा मूड असला की तिलाही वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ करून खायला घालायला आवडतात. वा. पण तू जे मगाशी मला हा. तू तिच्याबरोबर जेव्हा एपिसोड करशील तेव्हा तुला हे सगळं डाएटचं कळेल. कारण ती खूप डाएट फॉलो करते. अच्छा. व्यायामाच्या बाबतीत सुद्धा ती वेड्यासारखी व्यायाम करते. म्हणजे मला 3 दिवस व्यायाम नाही केला तर मला कदाचित चुकल्यासारखं होईल. तिला 1 दिवस व्यायाम नाही केला तर चुकल्यासारखं होईल. अच्छा. हा एवढा फरक आहे आमच्यात. आणि ती म्हणजे वर्षानुवर्ष फक्त सॅलेड आणि टोफू ह्याच्यातनं काय मिळतंय, प्रोटीन कशातनं मिळतंय, टोफूमधनं मिळतं, टोफू आणि सॅलेड हे असं ती महिने वर्ष म्हणजे मोजमाप आहे खाण्यात. हा 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 अगदी प्रिसाईज आहे. पण तिला गोड खूप आवडतं. त्यामुळे ती कधी कधी तिचाही ताबा सुटतो आणि ती गोड खाते. पण ते रेअर होतं. अदरवाईज ती खूप स्ट्रिक्ट पण खवय्या आहे ती पण नाहीये. नाही. अच्छा. खरं सांगून नाही. म्हणजे सगळ्यांना वाटेल की म्हणेन मी हो पण मी वर खोटं कशा म्हणजे तिला आतूनच असं काही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळं खाण्याची आवडच नाही. ती जी माझ्यामुळे तिला लागली आहे थोडीफार तरी म्हणजे ती मला सहन करते आणि ती थोड्या वेगळ्या ठिकाणी जाऊन प्रयत्न करते. पण ते जीन्स मध्ये नाहीये. ते रक्तात असं ते तसं नाहीये. सो तिला घरगुती आपण घरी केलेलं तेच आवडतं आणि घरचं जेवण ती जास्त प्रिफर करते. अच्छा. सॅलड्स आणि हे सगळं जास्त ती प्रिफर करते. पौष्टिक खाणं वगैरे जे माझा मग काही दिवसानंतर घरी आत्मा असा व्हायला लागतो. पण मी मागवतोच खातोच. किंवा अशा ठिकाणी आता अशा शूटिंगला लगेच हो म्हणतो. खूप दिवस झाले काय मिळालं नाही लगेच समीर ओके लगेच करूया आपण एपिसोड. प्रिया करतेच, तू करतोस का जेवण वगैरे? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. लांब पर्यंत नाही. त्यासाठी मला कदाचित अनेक माफ करणार नाहीत. अशा घरी बायका ज्या असतात ते म्हणते ज्यांचे खरंच नवरे वगैरे त्यांची इच्छा असते की यार आपल्या नवऱ्यांनी पण करावं वगैरे असं हे. पण मी नाही करत. मी नाही ते माझ्या रक्तात नाहीये. जाऊन स्वयंपाक खोलीत जाऊन काही बनवणं कोविडच्या काळात फक्त बनवावं लागलं. पण ते मी आनंदाने बनवलं. आणि मला कळत होतं की सिच्युएशनच अशी आहे घरी की फक्त प्रियानी काम करून चालणार नाही. आमच्या घरी अशी सिच्युएशन होती की काही जास्त माणसं होती. प्रियाचे आई बाबा होते आणि सगळेच होते. सो प्रत्येकाने कामं वाटून घेतली होती. तेव्हा ब्रेकफास्ट माझ्या ह्याच्यात होतं. सो म्हणजे दिवसाची सुरुवात तुझ्यापासून होती. चहा प्रियाला माझ्या हातचा चहा खूप आवडतो. ये बात काहीतरी मान तेवढंच मला येतं काय ते बाकी काही येत नाही मला. आणि ते का आवडतं तिला मला माहिती नाही. पण काहीतरी स्पेशल करत असशील तू. आय डोंट नो. तिनेच मला खरं तर तिच्या पद्धतीचा चहा शिकवलाय त्यामुळे मी त्या पद्धतीने बनवतो. पण काय सांग ना जरा प्रेक्षकांना, म्हणजे काय वेगळं करतोस? नाही वेगळं असं नाही काय करत. सो बेसिकली गरम पाणी आणि त्याच्यानंतर गवती चहा टाकतो. त्याच्यानंतर आलं चांगलं किसून टाकतो. ते उकळू देतो. मग त्याच्यानंतर लगेच चहा पावडर टाकत नाही. तर मग त्याच्यात दूध मिक्स करून मग ते उकळायला देतो. आणि मग जर साखर हवी असेल तर नाही जेवढी आपण नॉर्मली टाकतो त्याच्यापेक्षा कमी टाकतो. कारण लोक सांगतात की विदाऊट शुगर हवा किंवा कमी साखरेचा. मला कमी साखरेचा जास्त आवडतो चहा. गोड अति आवडत नाही. मी माझ्या ह्यानी ती साखर थोडीशी अशी कळेल न कळेल एवढी साखर टाकतो. हे आहे का साखर नाही आहे साखर हे कळलं नाही पाहिजे एवढी साखर टाकायची. आणि मग सगळ्यात शेवटी एकदम सगळं उकळल्यानंतर चहा पावडर टाकायची. आणि माझ्या मते जास्त ती उकळू द्यायची नाही. एक
2 अजून उकळ्या आल्या की लगेच बंद करायचं, झाकण वरती ठेवायचं, थोडा हे करून लगेच सर्व करायचं. नाही, मेथड ऍक्टिंग ऐकली असेल, मेथड चहा पाहिला का तुम्ही? उमेश, हे पापलेटचं काय काय नाव आहे? पेढावन, पेढा. फिश पेढावन मला वाटतं याचं नाव आहे. आणि स्टीम फिश आहे. कधी कधी आपल्याला ना सतत फ्राय खाऊन पण कंटाळा येतो. सो पण मला असं वाटतं ह्याच्यात तरी सुद्धा ना काही काही फिश मी अजून एका ठिकाणी मी स्टीम फिश खाल्लं होतं, पण त्याला चव पण तेवढी नव्हती. पण माझ्या मते ह्याला त्यांनी तो मसाला इतका करेक्ट लावला करेक्ट, हा, की खूप छान टेस्ट आहे. पण हे तुझ्या डाईटला झालंच असेल ना, म्हणजे डाईट हो साठी? हो हो हो, हे डाएटला जातात. हे बाकी खाल्ल्यानंतर कसलं काय नाही, नाही. मी जनरल म्हणालो की हा, असं बरोबर आहे. म्हणजे हा. जेव्हा मी डाएटवर असेल पण तरी मला फिश खायचं आहे, तर मग मी इथे येऊन हे खाईन. सो ज्यांना जे खूप डाएट कॉन्शियस असतील पण त्यांना तरी फिश खायचं आहे, ते इथे येऊन हे फिश नक्की खा. पण हे इतकंच नाहीये, म्हणजे पिक्चर अभी तुझ्याबद्दल प्रयोग अभी बाकी आहे मेरे दोस्त. मेन Wow. कोर्स, वाव, अरे वा, प्रॉन्स करी, मटन सुका, अरे बापरे. चिकन सुका. तिसऱ्या त्यांनी चौथा ठेवलंय, पण तिसऱ्या. वा 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 वा, हे खरंच आत्ता दुसरं तुला. हे त्यांनी चौथा आधीपासून ठरवलेलंच असणार आहे, हे तुला आता दुसरं. म्हणजे व्हेरी गुड. कोलंबी तिसऱ्या, चिकन, मटन, बोंबील, सुरमई. आता फक्त एक कमी आहे, एक गादी. ह्याच्यानंतर डायरेक्ट असं होऊ शकतं. आता घरचं झालं, पण आता इतकी वर्ष तू काम करतोयस, म्हणजे एकांकिकेपासून मग नाटक, सिरियल, आणि सिरियल पण तू बऱ्याच आभाळ, माया, वादळवाट, तर बऱ्याचदा बाहेर असणं आपलं होतं घरापासून. मग तेव्हा कसं मॅनेज करतो जेवणाचं? होतं. मला असं वाटतं असं काही ठरवत काही नाही होत मॅनेज. परत तेच आहे, मी खवय्ये असल्यामुळे मला उलट वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खायला आवडतं. हां, सो मी कुठल्याही शहरात गेलो, कुठेही बाहेर गेलो की माझा पहिला प्रश्न असतो तिकडचं काय खास आहे आणि तिथे काय चांगलं मिळतं, करेक्ट. ते मग जाऊन शोधून ते जाऊन खायचं. सो आत्ताच रिसेंटली आम्ही एक ठरवलं, आमचा दौरा होता साधारण माझ्या मते इकडनं पुण्याला प्रयोग होते, हां, आणि मग आय थिंक पुणा, नाशिक आणि मग परत वाशी असे 3 दिवस प्रयोग होते आमचे. पुण्याला गेलो आणि अचानक आम्ही ठरवलं आता पुण्यावरनं नाशिकला जाताना आज फक्त मिसळ खायची, आणि जिथे जिथे थांबा वेगळ्या काय काय टप्प्यांवरती वेगळी मिसळ असू शकते ना. हां, सो मग आम्ही म्हटलं की 1 तास झाला की जिथे पहिली चांगली मिसळ दिसेल तिथे थांबायचं आणि तिकडची मिसळ ट्राय करायची, जायचं. तर सगळे म्हणाले चला मस्त आयडिया आहे. हा. आणि गेला मी लिटरली आम्ही 5 स्टॉप्स घेतले आणि 5 वेगवेगळ्या मिसळी खाल्ल्या. नंतर 2-3 पहिल्यांदा पूर्ण आम्ही घ्यायला हो, लागलो. हो, हो. तिसऱ्या नंतर जरा हेवी वाटायला हा. लागलं, पण आम्ही सोडला नाही आमचं हे. आम्ही मग 4 जणांमध्ये 1 मिसळ घ्यायचो आणि ती सगळेजण ट्राय करायचो आणि मग पुढे जायचो. क्या बात आहे. सो आम्ही एक दौरा सगळा तसा केला होता की फक्त मिसळ खात जायचं टप्प्याटप्प्यावरती. मिसळ दौरा. मिसळ दौरा. आता तू या दौऱ्याबद्दल बोललास तर नाटकाबद्दल सांग. जर तरची गोष्ट, हे जे तुफान सुरू आहे रंगभूमीवर. जर तरची गोष्ट हे कंटेम्पररी नाटक आहे असं मला वाटतं. आम्ही 4 जण आहोत. लेखक आहे, ह्याचे लेखन केलेलं आहे इरावती कर्णिक, हां, आणि दिग्दर्शन रणजित पाटील आणि अद्वैत, बरोबर. आमचं सोनल प्रोडक्शनची टीम आहे, प्रिया, मी, आशुतोष आणि पल्लवी. आम्ही 4घही याच्यात काम करतो आहोत. मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. जसं तू म्हणालास की सातत्याने नाटक करणं खूप गरजेचं आहे, करायला पाहिजे. तर सातत्याने नाटक केल्याचा मला आत्ता खूप चांगला अनुभव हा येतोय की असे काही प्रेक्षक आहेत ज्यांनी आत्तापर्यंत कधीच नाटक पाहिलेलं नाही, ते पहिल्यांदा थिएटरला येत आहेत नाटक पाहायला. क्या बात आहे. मी आणि प्रिया आम्ही एकत्र आहोत म्हणून असेल, किंवा एक कुठेतरी मला असं वाटतंय की गेली 3 नाटकं जी आम्ही सोनल प्रोडक्शन बरोबर केली, त्यातनं एक लोकांना कुठेतरी कॉन्फिडन्स निर्माण होतो की चांगल्या दर्जाचं नाटक असेल, चांगली प्रोडक्शन व्हॅल्यू असलेलं नाटक असेल, विषय आजचा असेल. जेव्हा मी मधल्या काळात दादा एक गुड न्यूज हे नाटक आम्ही 2018 साली केलं, आणि त्यानंतर आता 2023 साली आम्ही हे दुसरं नाटक केलं. मधल्या काळात जेव्हा आम्ही नाटक शोधत होतो तेव्हा मनासारखं नाटक मिळत नव्हतं. तेव्हा ना खूप अशी पण आले की जुनी नाटकं आपण करूया का, अशाही ऑफर्स आल्या. पण माझा आणि प्रियाचं हट्ट होता की जुनं आपण करायचं नाही. जर आपणच नवीन काही करण्याचा प्रयत्न केला नाही तर मग नवीन नवीन गोष्टी तयार कशा होणार, प्रेक्षकांना मिळणार कसं. करेक्ट. सो आमचं त्याच्या मागचे काही ठोकताळे म्हणा किंवा एक जनरल आमची इच्छा असं म्हणा की तो विषय आजचा असला पाहिजे.
आजच्या तरुणांना आपलंसं वाटेल असा विषय असला पाहिजे. आपण सतत म्हणतो की नाटकाचा प्रेक्षक हा 35, 40, 45 याच्या पुढचाच असतो. तरुण प्रेक्षक येत नाहीये. मग जर आपण तरुणांचे विषयच मांडले नाही तर मग तो प्रेक्षक येईल कसा नाटक पाहायला? करेक्ट. सो आम्ही हा विषय निवडताना त्याची काळजी घेतली होती. काळजी घेतली होती, आम्ही त्याच पद्धतीने शोधत होतो. आणि जेव्हा हे स्क्रिप्ट इराने लिहिलेलं हे स्क्रिप्ट आमच्या समोर आलं तेव्हा आमचे हे टिक मार्क झाले सगळे की ओके हे नवीन नाटक आहे, करेक्ट, आत्ताच्या काळातलं नाटक आहे, आत्ताच्या तरुणांचं नाटक आहे, त्यांचे प्रॉब्लेम्स म्हणा किंवा त्यांच्याबद्दलची त्यांचे विचार म्हणा हे सांगणारं नाटक आहे. आणि ह्याच्यात ह्युमर आहे, ह्याच्यात फक्त ह्युमर नाही आहे तर उथळपणाने आपण विचारही आहे. सो मला असं वाटतं की ओव्हरऑल ह्याचं पॅकेज चांगलं आहे. म्हणजे मग त्याच्यासाठी नेपथ्यासाठी संदेश बेंद्रेंनी खूप छान सेट केलेला आहे किंवा अमोक फडके जो आहे त्यांनी उत्तम लाईट्स डिझाईन केले. लोक ज्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतायत आणि अनेक प्रेक्षक अक्षरशः कालचाही आमचा यशवंत पांडुंगाचा प्रयोग झाला तिथेही प्रेक्षक येऊन म्हणाले की माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक आहे आम्ही पाहिलेलं आणि आता यापुढे आम्ही नाटकं पाहू. क्या बात आहे. अनुभव आमच्यासाठी खूपच वेगळा आणि छान होता. सो आय थिंक असेही प्रेक्षक आहेत की माझं पहिलं नाटक होतं आम्ही नवाकडे नवराज्य पाहिलेलं आणि आता मी माझी काहीतरी हे दुसरं नाटक आहे किंवा दादा एक गुड न्यूज आहे माझं पहिलं नाटक आणि हे आता दुसरं नाटक मी पाहिलं. आता मी नाटकं पाहायला लागेल, मला नाटकाचा अनुभव आवडायला लागलाय. सो माझ्या मते हेच गुडविल असतं जे आपल्याला वर्षानुवर्ष कमवायचं असतं आणि तर तुम्ही तयार करता तुमचं ऑडियन्स. आणि जर आपण नवीन तरुण मुलांना जर थिएटरकडे खेचलं नाही तर तुमचं ऑडियन्स वाटणार कसं? सो मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा ओव्हरऑल तो इम्पॅक्ट आहे. मग त्याच्यासाठी माझ्या ते प्रियानी आणि सुरुवातीला नंदू सर आणि या सगळ्यांनी आम्ही ठरवलं होतं की आपण हे नाटक करतो तर ते एक टिपिकल फक्त पेपरच्याच पद्धतीने नाही गेलं पाहिजे, तर आपण त्याच्यासाठी मग प्रोमोज शूट करूया, ते प्रेक्षकांपर्यंत डिजिटली कसे पोहोचले याची काळजी घेऊया, त्याच्यासाठी कॉन्सेप्ट तयार करूया. सो सगळ्या बाजूने आम्ही हा विचार करतो की मॅक्झिमम प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचता येईल, त्यांना आवडेल असं आपल्याला कधी करता येईल. बरं, ह्या नाटकात ह्युमर आहे, इमोशन्स आहेत, ह्या नाटकात तुम्ही खळखळून हसता पण जाताना एक मनात काहीतरी विचार घेऊन जाता. अनेक प्रेक्षक येतात की हा आमचा विषय आहे असं सांगणारे, अनेक प्रेक्षक येतात की तुम्ही काय आमच्या घरी कॅमेरे बसवलेत की काय की तुम्हाला आमच्या घरची गोष्टी कशा तुमच्यापर्यंत पोहोचतायत. काही काही इमोशनल होऊन येतात. एक कपल खूप छान आलं होतं, ते म्हणाले की हे खरंच आमची गोष्ट आहे, आम्ही 1.5 वर्षापूर्वी वेगळे होण्याच्या मार्गावर होतो पण काही कारणास्तव आम्ही आलो एकत्र आणि आज हे नाटक पाहिल्यानंतर अनेक गोष्टींची आम्हाला उत्तरं मिळाली. वा. आणि थँक्यू ह्या पद्धतीने असं नाही. सो माझ्यामध्ये असे खूप रिस्पॉन्सेस आहेत ज्यामुळे वाटतं की नाही आपण काहीतरी योग्य पद्धतीने विचार करतो आहोत आणि चाललो आहोत आणि यामुळे आपण आपल्या मराठी नाटकांचा प्रेक्षकही वाढतो आहे. खरंच प्रामाणिकपणे तू उमेश करतोयस आणि त्याचं यश पण मिळतंय. मी प्रेक्षकांनाही सांगतोय की तुम्हीही जर ती गोष्ट हे नाटक पाहिलं असेलच पण पाहिलं नसेल तर ते पहा आणि तुमच्या आवडती मुवमेंट कोणती आहे नाटकातली ते आम्हाला कमेंट्समध्ये लिहा, स्पॉइलर न देता. हां, आम्ही ते वाचू आणि नाटक बघाच. आता खाऊ दे. आपण फिश करी राईसमध्ये आलेलो आहोत आणि माशांचा आस्वाद घेतोय. मी असेच काही तुला फोटो दाखवतो, त्या माशांची नावं तुला अरे देवा, हे नाही जमणार आहे मला, कधीच नाही घ्यायला गेलोय. तरी पण बघूया, प्रयत्न करूया. काय 12वी फेल फार फार तर नाही, फिल्म आहे. ओके, बांगडा नाही, हा आहे नाही माहितीये, तू वाचून बोलतोय याला काहीच अर्थ नाहीये. कारण सेम मी जात नाही आणायला. मुडदूस आहे हा कोळी आहेस, हा कोळी आहे एक्झॅक्टली. बघायलाच पाहिजेस तू, तर लगेच न वाचता तू सांगायला पाहिजे. आज आई मला पहिला मासा आहे मुडदुसा. अच्छा, दुसरा कठीण मृदुषा. स्नायपर कुठल्या? मोरी. मोरी कठीण मासे काय काढतात? मोरी, मुशी. हा चल ठीक आहे. हा सांग. ते नाही ओळखता आले तर बेसिक आहे असं तू म्हणतोयस. बोंबील. करेक्ट भाई,
एक 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 उत्तर बरोबर आहे. याला हा काय म्हणतात त्याला? नाही रे, मोदका का मोदका म्हणतात, वेगवेगळे म्हणतात. मोदका मला नाही माहिती. हा. एवढं चल नाही. हे फार कठीण सांगताय यार. हा सोप्पा आहे. हा कसला सोपा आहे? कर्ली. हा असा असतो कर्ली? हा. हे माहित नाही मला. मला वाटलं कर्ली छोटा असतो. मोठा आहे. पण ठीक आहे. एक बोंबील खूप ओळखलेलं कठीण आहे. मासे सांगितले यार. मी एवढे हे यातले मी खात पण नाही. मी बेसिक मासे खातो. करेक्ट. ते खूप आहे आणि आपल्याकडे. मुंबईच्या माणसाने बोंबील ओळखलेलं आहे. बॉम्बे टाक. बस झालं, correct, संपला correct. विषय, संपला. बोंबील, आपलं पापलेट, प्रॉन्स, सुरमई. तिसऱ्या, हा. सुरमई, रावस ह्याच्यात आयुष्य गेलं. सुरुवात कमाल झाली, शेवट गोड व्हावा. Yes. कस्टर्ड. खूप कष्ट केले आहेत ह्या episode करायला. तर जरा एक कस्टर्ड खाऊया. तर उमेश जर ऍक्टर नसता तर हे असतो, खात बसलो असतो, बाकी काही केलं नसतं. आय थिंक मी याच क्षेत्राच्या संबंधित काहीतरी टेक्निकल काहीतरी शिकलो असतो आणि त्याच्याबद्दल केलं असतं. पण हे क्षेत्र मला, मी 10 to 5 जॉबवाला नाहीये नक्कीच, तेवढं मला माहिती आहे. करेक्ट. पण नाही, मला आता दुसरा तेवढा स्ट्रॉंग ऑप्शन दिसत नाहीये. काही केलं असतं मी. जर उमेश पूर्ण शाकाहारी असता तर शक्यच नाही. उमेशच नसता. नसताच तो. जर उमेश शाकाहारी मी विचार पण नाही करू करू शकत नाही. बरोबर. म्हणजे तरला नाही, जर हे असू शकतच नाही. मग काही दिवस वगैरे मी ठरवून राहू शकतो की आज नाही, नॉनव्हेज नको खाऊया, काही दिवस व्हेज खाऊया. गणपतीत मी नाही खात नॉनव्हेज, तेवढंच. पण म्हणजे मी शाकाहारी आयुष्यभरासाठी नाही होऊ शकत. जर उमेशच्या आयुष्यात नाटक नसतं तर मग खूप गोष्टी घडल्या नसत्या. मला वाटत नाही मी असं असतो तर. पण नाही, नाटक परत तेच आहे. जसं मी शाकाहारी झालो नसतो आयुष्यात, तसंच माझ्या आयुष्यात नाटक नाही हे मी विचार पण नाही करू शकतो. भरलेलं खेकडा की भरलेला मोदक? हे बघ, सोलून दिला तर खेकडा. मोदकाला काय तसं खाऊ शकतो, कारण खूप कष्ट आहेत यार खेकडा पण खाणं. मला रॅपिड फायर जर का तर हे की ते खेकडा. खेकडा. ग्रेट. पुरणपोळी की सुकं मटण? सुकं मटण. सुकं मटण. पार्लेजी की बनमस्का? बनमस्का. बनमस्का. बुर्जी की ऑमलेट? ऑमलेट. ग्रेट. हे खाण्याचे होते. एक आम्हाला उगाच मसाला हवाय म्हणून हा शेवटचा प्रश्न. खाण्यासंदर्भात नाही, पण रुईया की रुपारेल? म्हणजे ह्याला जर तर असूच शकत नाही. ऑब्व्हियसली रुपारेल. रुपारेलला काही पर्यायच नाहीये, म्हणजे काहीच असू शकत नाही. So, रुपारेल. हा मुद्दामून मी आणि समीरने काढलेला प्रश्न आहे. आपले ते आणि प्रिया बघते, त्यामुळे बाय द वे प्रिया रुईयाची आहे आणि उमेश रुपारेलचा आहे, म्हणून हा प्रश्न आहे. पण रुपारेल म्हणजे पूर्ण आतून रुपारेल, म्हणजे काही वादच नाही. म्हणजे रुपारेल इज रुपारेल. म्हणजे रुपारेलच्या दुसरं काही असूच शकत नाही. रुपारेल नंबर 1. फिश करी राईस पुन्हा एकदा सांगतोय, दादरला शिवसेना भवनच्या समोर कोहिनूर मॉलच्या पहिल्या माळ्यावर आहे. आणि तू इथे वेळ दिलास, इथे आलास, छान गप्पा झाल्या, त्याबद्दल पुन्हा एकदा आसोवाकडून तुझे खूप खूप आभार. आणि प्रेक्षकांसाठी हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये लिहा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडतात एपिसोड, पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही. उमेश जरा सांग ना यार प्लीज. प्लीज सबस्क्राईब करा. मी सुद्धा केलेलं आहे. आणि लाईक करा. आणि हा एपिसोड तर खूप आवडेल असं सगळ्यांना. भरपूर कमेंट्स करा, कसं वाटलं सांगा. आणि पण जेन्युअनली खूप मजा आली. तुमच्या समीर खांडेकर हा आमचा अत्यंत चांगला मित्र आहे. ह्या सगळ्या मंडळींनी मिळून हे एक चॅनल ओपन केलेलं आहे. आणि आय थिंक खूप कष्ट लागतात खरंच. एंटरटेनमेंट तुम्हाला सतत काही ना काहीतरी एंटरटेन करत राहण्यासाठी सतत आयडियाज लढवाव्या लागतात, त्याच्या मागे धावावं लागतं, ते क्रिएट कराव्या लागतात. ही खूप कठीण गोष्ट आहे. जर तुम्ही छोटीशी गोष्ट केली, सबस्क्राईब केलं, मध्ये मध्ये पाहत राहिलात, कमेंट्स केल्या, छान वाईट जे काही वाटेल ते, तुमचाही टाईमपास होईल आणि सगळ्यांचाच टाईमपास होईल, सगळ्यांना काम मिळेल. सो आय थिंक खरंच चांगला प्रयत्न आहे. ऑल दी बेस्ट आसोबाच्या सगळ्या टीमला आणि संदेशला. त्यांनी मला इथे येऊन एपिसोड करण्याची संधी दिली. सो प्लीज तुम्ही फिश करी राईसमध्ये जर खवय्ये असाल आणि छान खायचं असेल तर प्लीज या. मटण पण छान होतं, फिश पण छान होतं, सगळंच छान होतं. सो प्लीज या आणि मस्त खा, मस्त एंटरटेन होत राहा. आणि माझ्या नाटकाला पण या जर तरची गोष्ट पाहायला.
तर माझं सगळं काम उमेशने केलेलंच आहे, त्यामुळे मी हा एपिसोड इथेच थांबवतोय. पण तुम्ही हा एपिसोड पाहिल्यानंतर जर तरची गोष्ट या नाटकाला जा, म्हणजे उमेश तुम्हाला सेल्फी देईल. येस ये बात. सांगा पण हा एपिसोड बघून आलोय म्हणून ना. मग हा. एक दुसरा अजून एका वेगळ्या अँगलने सेल्फी. तर आसोवाचे व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनल पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. हा एपिसोड इथेच थांबवतो. तुम्ही पाहत राहा आपली सोशल वाहिनी म्हणजेच आसोवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. मी खातोच अरे, अजून शेवटचं वाक्य संपेपर्यंत खातो. टाटा. चालू दे. मग हे दे ना तोपर्यंत. अरे मी जनरली तो हसत नाही होता. खरंच हे कमाल आहे. तू पिऊन बघितलंयस का हे? अरे खरं. अरे खरंच सांग. अरे खरंच. नाही, खरंच सांग. अरे मी वेडा आहे याच्यासाठी, जेन्युअनली वेडा आहे. हे नाही मिळत सगळीकडे. तू पिऊन बघ. है ना? माझं रेकमेंडेशन कधीच चुकत नाही, लक्षात ठेव. ह्याच्या दिग्दर्शनाखाली मी पहिल्यांदा काम करतो आहे. मंडळाचा तो आहे. हा गडी आहे. हा खरं तर जुना गडी आहे. पण आम्ही जेव्हा एक राज्य करत होतो नवं, तेव्हा हा तिकडे एक आमच्या राज्यात यांच्या जुन्या राज्यामधला नवा गडी होतो मी. आणि तो त्यानंतर त्यांनी जे आम्हाला पाठ दाखवली, त्यानंतर कधीच तो आम्हाला चला. आपली सोशल वाहिनी.